नमस्कार मंडळी, कोल्हापूरची प्राजू या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहे करवीर क्षेत्रातील नवदुर्गांचे दर्शन करण्यासाठी। त्यातील पहिली दुर्गा ही आदत चौकमध्ये आहे। करवीर क्षेत्रामधील परंपरेनुसार चालत आलेल्या नवदुर्गांपैकी ही पहिली नवदुर्गा एकवीर आई। या मंदिराची वैशिष्ट्ये आपण येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी आदित्य गुरु, श्री एकवीर मंदिर पुजारी, आझाद चौक, रविवारपेठ, कोल्हापूर। तर करवीरच्या नवदुर्गांची परिक्रमा ही थोडक्यात करवीरलाच परिक्रमा आहे। तर सुरुवात जर तुम्ही बघितला तर पहिली एकवीरा, तर दुसरी मुक्तांबिका, तिसरी पद्मावती, चौथी फिरंगाई, तर पाचवी कमलच्या, सहावी महाकाली, सातवी अवनकामिनी, आठवी गजेंद्र लक्ष्मी, नववी श्रीलक्ष्मी। म्हणजे थोडक्यात करवीरला परिक्रमा असल्या कारणाने जगदंबेचं सगळ्यात पहिलं म्हणजे नवदुर्गांमधील पहिलं प्रथम स्थान ही एकवीरच आहे। जर एकवीरा माता जर मंदिर जर बघितलं तर 3 खाणी मंदिराची रचना असून मंदिराची मूर्ती म्हणजे जर स्वयंभू तांदळा हा चौखांबीच्या आत आहे। तर अंतराल मंडप आणि बहिर्मंडप अशी मंदिराची 3 खणीची रचना आहे। तर मंदिरात देवीचं मुख हे पूर्वेकडे आहे। तर इथं आझाद चौकातील दत्तभिक्षालिंग मंदिराच्या परिक्रमा मार्गावरच मंदिराचे स्थान असून देवीची इथं स्वयंभू तांदळा स्वरूपात पूजा केली जाते। साधारण ह्या म्हणजे जमिनीच्या लेवलपासून साधारण 1.5 ते 2 फूट खाली मंदिरात म्हणजे एकवीरचा स्वयंभू तांदळा इथं आहे। तर मंदिराचं जर तुम्ही जर मंदिराच्या जर बघितलं तर हेमाडपंथी बांधकामीचं प्रकार इथं आपल्या सर्वांना दिसून येतो। तर मंदिराच्या समोर त्या मंदिराची शान वाढवण्यासाठी 2 दीपमाळ आहेत। तर त्याच मंदिराच्या समोर म्हणजे श्री ज्योतिबांची चैत्र पौर्णिमे दिवशी घाटी दरवाजावरून ज्योतिबाची पालखी येते, ती या एकवीर मंदिराच्या समोरच्या बाजूला त्या सदरेवर त्यांचा विसाव्याचा तो क्षण असतो। त्यानंतर दर गुरुवारी व पौर्णिमेला श्री दत्त महाराजांची पालखी सुद्धा इथे विसाव्याला थांबते। दादा, मंदिरामध्ये एकूण किती खांब आहेत? तरी साधारण 32 खांब आहेत। 32 खांब आहेत का? हा, जर तुम्ही बघितला तर एक असा खांब आहे की यावर एवढी कलाकुसर आहे, तर त्याच्या खांबाच्या बरोबर मध्यभागी कीर्तिमुख आहे। जर तुम्ही बघितला तर इथं जसं कीर्तिमुख आहे तसंच ते कीर्तिमुख सुद्धा आहे। एकाच खांबावर प्रत्येक म्हणजे एकच खांबावर नक्षीकाम केलेलं भरपूर दिसून येतं। चैत्र पौर्णिमेला जर इथं मुख्य जर म्हटलं तर चैत्र पौर्णिमेला जसं वाडी रत्नागिरीवर तसं ज्योतिबांचा पालखी सोहळा पार पडतो चैत्र पौर्णिमेला, तसाच इथं सुद्धा पार पडतो। तिथं जसं रेणुका व जमदग्नीचा विवाह सोहळा पार पडतो तसंच इथं सुद्धा रेणुका व जमदग्नीचा विवाह सोहळा पार पडतो। चैत्र पौर्णिमे दिवशी घाटी दरवाजातून ज्योतिबांची पालखी इथं समोर विसाव्याला येते। इथं विसाव्या आल्यानंतर तिथे पालखीतून कट्यारूपी जमदग्नी व एकवीरा स्वरूपी रेणुकेचा विवाह सोहळा इथे पार पडतो। दादा, मंदिराची आपली स्थापना कधी झाली? मंदिराची जर स्थापना जर आपण बघितलं तर हेमाडपंथी बांधकामीचा शैलीतील मंदिर असून साधारण 9व्या ते 11व्या शतकात मंदिराची रचना असल्याचे सांगण्यात येते। पुढे आल्यावरती शाहू स्टेडियम आहे। शाहू स्टेडियमला लागूनच रावणेश्वरांचं मंदिर आहे। हे मंदिर खूप छान आहे, इथे तुम्ही एकदा जाऊन या नक्कीच। तिथून सरळ जायचं पुढे गेल्यावरती तुम्हाला साठमारीचं गेट दिसेल। तिथून सरळ पुढे गोखले कॉलेजकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने पुढे जायचं। तिथून डावा टर्न घ्या। पुढे आल्यावरतीच मुक्तांबिका देवीचं मंदिर आहे। नमस्कार दादा, आपल्या मुक्तांबिका देवीची माहिती आम्हाला थोडी तुम्ही सांगा। मंदिराची स्थापना कधी झाली हेही आम्हाला तुम्ही। नमस्कार, मी वैभव विश्वास माने, पुजारी मुक्तांबिका गजेंद्र लक्ष्मी मंदिर। करवीर नवदुर्गा परिक्रमेत द्वितीय दुर्गा देवी म्हणून ओळखली जाणारी ही मुक्तांबिका अर्थात गजेंद्र लक्ष्मी, या देवीच्या दोन्ही बाजूला हत्ती असल्यामुळे या देवीला गजेंद्र लक्ष्मी या नावाने देखील ओळखले जाते। बहुतांश आपण बघायला जर गेलात तर इतर ठिकाणी देवीला जलाभिषेक करताना तुम्हाला हत्ती आढळतील, पण या आपल्या मुक्तांबिका मंदिरामध्ये देवी जे आहे ते
हत्ती जे आहेत ते चौऱ्याने देवीची सेवा करत आहेत. म्हणजे अर्थात हे राजचिन्हाचं प्रतीक मानलं जातं. राजचिन्हाचं प्रतीक याच करता मानलं जातं की जवळपास 1916 साली साठमारी बांधत असताना राजर्षी शाहू महाराजांनी ही मूर्ती घडवून घेतल्याचे उल्लेख आढळतात. त्याच वेळी राजर्षी शाहू महाराजांनी या देवीची मूर्ती जी आहे ती पूर्णतः राजाची लक्ष्मी अशा स्वरूपातच त्यांनी या मूर्तीची रचना केलेली आहे किंवा बैठक जी आहे ती मूर्ती घडवून घेतलेली आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शतकर्ते ताराराणी छत्रपती शिवाजी महाराज आणि ताराराणी महाराणी सरकारांचा रथोत्सव असतो. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांनी या देवीच्या रथोत्सवाची सुरुवात केली. जवळपास म्हणजे करवीर संस्थांचा संपूर्ण लवाजमा या देवीच्या रथोत्सवाकरता असायचा. प्रामुख्याने या देवीचे मुक्तेश्वर महादेव, त्याच्याप्रमाणे दशावतारापैकी 5 अवतार वराह, नृसिंह, वामन, कुर्मा आणि मत्स्य अवतार असे हे परिवार देवता असून या देवीच्या दर्शनानंतर भैरवनाथ आणि कालभैरव हे देवीचे क्षेत्रपाल दैवत आहेत. त्या क्षेत्रपालाच्या दर्शनानंतर या देवीचं दर्शन पूर्ण होतं असं मानलं जातं. आपण जर बघायला गेले तर संसार चक्रातून मुक्त करणारी देवता म्हणून या देवीला मुक्तांबिका असं म्हटलं जातं. 1.5 फूट पाषाणातील काळ्या उंचीची ही चतुर्भुज मूर्ती असून देवीच्या वरच्या 2 हातामध्ये त्रिशूळ आणि कमळ घेतले, तर खालचे दोन्ही हात गुडघ्यावरती उलटे ठेवले असून त्याच्यामध्ये परिपक्व बिल्व फळ म्हणजे जे आपलं जे ज्याला परिपक्व बिल्व फळ हे तुमच्या संसाराचं म्हणजे पूर्ण प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि ते परिपक्व म्हणजे त्या संसार चक्रातून मुक्तता देणारी देवता म्हणून या देवीला मुक्तांबिका असं म्हटलं जातं. तिथूनच पुढे आल्यानंतर ना आता आपण जाणार आहे पद्मावती मंदिराकडे. डाव्या साईडचा रोड हा जयप्रभा स्टुडिओकडे गेलेला आहे, तर उजव्या साईडचा रोड हा मंगळवार पेठकडे जातो. आपल्याला सरळ रस्त्याने जायचं आहे. समोरच पद्मावती गार्डन आहे, त्याच्या बरोबर पाठीमागे पद्मावती मंदिर आहे. माझं नाव संजय श्यामराव हवळ. मी लहान असताना हे करतो आहे आणि माझी आता ही 3री पिढी चालू आहे. माझ्या आधी आजोबा होते जगन्नाथ गोविंद हवळ, नंतर आमचे वडील आले श्यामराव जगन्नाथ हवळ आणि नंतर माझी 3री पिढी संजय श्यामराव हवळ म्हणून पिढ्यानं आमचे चालू होत आलेले आहे. पद्मावती मंदिर हे पद्मा तळं होतं आधी, तळातून ती पद्मावती उगम झालेले आहे. उगम असे ही आमची नवदुर्गामध्ये तिसरी पद्मावती मंदिर मानली जाते. आणि तर जैन मंदिर, जैन बस्तीतली माणसं पण जैन पण आहे आणि मराठी पण माणसं येऊन जातात. आणि तिथं पद्मा तळामुळे तळं आम्ही कुंड करून ठेवलेलं आहे काय. आणि तर लोकलला अग्रस्था, सतवाई, विष्णू, नाईबा, मारुती, नागराज हे सगळे देव आहे. महादेव मंदिर हे पण पहिल्यापासून तळातूनच हे झालेलं आहे. ते पहिल्यापासून हे गणपती पण हे झाले उगम झालेलं आहे. असं करत ती सगळे तिथे माणसं येणे जाणे होत असतात आणि ते पद्मावतीला जिल्ह्याशिवाय पुढं जात नाही. पालखी विकी आली तर इथं येऊन आपल्या राजवाड्यातली पालखी इथं येऊन तुमच्या टेंबलावाईसनं आली की इथं येऊन पालखी इथं पालखीला दर्शन घेऊन पद्मावतीचं दर्शन घेऊन आपल्या राजवाड्यात जाते. आणि इथली सगळे जुनं इथं एकदम तळं होतं त्यामुळे काय माणसं आता ही नवीन आता वस्ती वाढल्यामुळे सगळं आता सगळं बदलले इथलं रूप. तेव्हा आता पहिल्यासारखं आता नाही, सगळं ओळखत नाही. आता जुन्या माणसाची माहिती आहे, नवीन माणसाची आता अजून यातली माहिती नाही. हे आहे सम लोहिया हायस्कूल. हायस्कूलच्या अलीकडूनच रोड शिवाजी पेठकडे गेलेला आहे, तिथून सरळच जायचं. इथे आपल्याला कैलासवासी विष्णुपंत इंगवले यांच्या नावाची कमान दिसेल. त्याच्या पुढेच प्रिंगाई देवीचे मंदिर आहे. चला आता आपण मंदिरात जाऊ.
आपल्या मंदिराची स्थापना कधी झाली? आपल्या मंदिराचं स्थापना ते काय आम्हाला कल्पना नाही आहे, पण शाहू महाराजांच्या काळात त्यावेळेला झालेली आहे असं आम्हाला माहीत आहे. त्यावेळेला ह्या शिवाजी पेठाला फक्त चालत जात होता बाय काय, आणि चालत जात होतं त्यावेळेला नंतर ते टाकल्यानंतर ते काय म्हणला की त्यांना हट्ट धरला आई बसे की आई तू माझ्या पतोर यायला पाहिजेस म्हणून काय. मग आईची विनंती करून आईला तिनं पसंत करून घेतले काय. पसंत झाल्याचं की तिनं भक्ताला सांगितलं की मी तुझ्यापासून येतो खरं तू मागं पडून बघायचं नाहीस काय. मग ते त्याच्या पाठीमध्ये आई आली काय, आणि त्याला काय सुचलं पण होतं की इथं आल्यानंतर त्यानं मागं फिरून बघितल्यानंतर ते इथंच आहे गुप्त झालं. गुप्त झालं म्हणजे इथनं वरच आपलं हे ठेवलं काय, आणि खाली ते गुप्त यायचा हां. की मग ते त्यानं आकूच करून घेतला की आई तू मागं फिर काय. मागं फिर म्हणल्यानंतर पिनगाई नाव पडले, पिनगाई असं नाव पडले बा काय. मग तिनं आवाज दिला की मी इथं हाय, मी आता तुझ्यापासून येऊ शकत नाही, मी आता इथंच थांबणार असं तिनं बघताना सांगितलं. जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगितलं. आता हे पिरंगाई देवीचं पण 4थं स्थान आहे ना, तिचं कसं पिठामिठाचा जोगवा मागून हे करते जोगवा. परत खरूज वगैरे अंगाला उठलं पाणी घेऊन देवीचं पाणी लोक अंगाला लावतात, मग ते सगळं कमी येतं ते लावल्यानंतर. ते कान्होबाचं कान दुखू लागला कमी येतं तेव्हा की कमी येतं माझा कान. खोकलाला किती एकदम कोणतरी कमी येतं, एकदम कोणतरी सांगा. ते कानोल्याचा नैवेद्य देतात आणि दहीभाताचा नैवेद्य देतात. वाळा कान असला की तळून कानोल्याची माळ करून घालायची माळ घालायला, आणि वल्ला असला तर वल्ल्या कानोल्याची माळ करून तिच्या कानात घालायची कानोल्याच्या. म्हणजे आपलं बरं झाल्यानंतर. आणि खोकलायचं पण तसंच आहे. तिरंगाईचा अंगारा जरी अंगाला लावला, खाज वगैरे झाली तरी सुद्धा कमी येतं पूर्वीपासून. म्हणजे 3 ह्याच्यावरती 3 आहेत बा. कानावरती एक आहे, खोकल्यावरती एक आहे, आणि आतली जी दिवी आहे ते खरूज अंगाला आगोटणं, म्हणजे ते तुम्हाला आठवण करून देते की माझ्या यावं म्हणून. ते त्याच्यावरती म्हणजे देवीच्या अंगावरचं पाणी सुद्धा नेलं, त्यात अंगारा घातला तरी आपण आंघोळ केली तरी ते कमी येते. तिथून पुढे आल्यानंतरच निवृत्ती चौक लागतो. हा रोड गंगावेशकडे जात आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथूनच सरळ जायचं. सरळ पुढे गेल्यानंतर इकडे डाव्या बाजूला गांधी मैदान आहे. डाव्या हाताला अपना सहकारी बँक आहे. पुढे सरळ गेल्यानंतर कमलजा देवीचं मंदिर आहे. माझं नाव इंद्रजित सुरदेव राऊळ. आम्ही इथं मंदिरात पूजा करतोय. आपली देवी तर नवदुर्गेतली आहे, कमलेच्या देवी म्हणून आहे. ती कमळावर बसलेली आहे म्हणून तिला कमलेच्या म्हणतात. मंदिराचा जर विचार केला तर मंदिर किती प्राचीन आहे कुणालाही माहीत नाही. आणि आतमध्ये ही जी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आहे महादेवाची आहे, नागोबाची आहे. आत नरसिंहदेव आहे, सुरेन महाराजांची मूर्ती आहे. तिथून बाहेर पडल्यानंतर आपण उभा मारुती चौक मध्ये येतो. उभा मारुती चौकातून जो रंका स्टँड कडे रोड गेलेला आहे त्या रोडवरून सरळ गेल्यानंतरच डाव्या हाताला महाकाली मातेचं मंदिर आहे.
मी जयदीप शामराव गुरव, श्री महाकाली मंदिर चोलीपेठ कोल्हापूर येथील श्रीपूजक. आपले महाकाली मंदिर पुरातन साधारणतः महालक्ष्मीच्या काळातीलच आहे. महाकाली ही नवदुर्गेपैकी षष्टीदुर्गा म्हणून ओळखली जाते. महाकाली मंदिरात पूर्वी एक तळं होतं, म्हणजे महाकाल कुंड असं त्या कुंडाचं नाव होतं. काही कालांतराने ते म्हणजे थोडके काही माणसाच्या हस्तक्षेपाने वगैरे असे मुजवण्यात आलेलं आहे. महाकाली मंदिराच्या परिसरातील देवता म्हणजे तिच्या परिवार देवता म्हणून महादेव, रासाई देवी, मसोबा, मारुती, काळमादेवी, राम मंदिर, दत्त मंदिर या प्रदक्षिणा असतील परिवार देवता म्हणून ओळखल्या जातात. महाकाली मंदिरात दैनंदिन उपक्रम असे दर शुक्रवारी महाअभिषेक, दुपारी आरती, सकाळ संध्याकाळ महाकालीची पूजा होते, रात्री शेजारती होते. आपलं मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे. बांधले साधारणतः इसवी पूर्व म्हणजे साधारणतः महालक्ष्मीच्या काळातीलच आपले मंदिर आहे. महाकाली दैनंदिन पूजा रोज सकाळी 6 वाजता अभिषेक असतो, रात्री उत्तर पूजा असते, रात्री 8 वाजता पुन्हा पूजा असते आणि दर शुक्रवारी दुपारी 12 वाजता आरती असते. आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस आपला नवरात्रोत्सव चालतो. त्या दरम्यान पंचमीपासून दशमीपर्यंत महाकालीची पालखी असते. दुपारी 12 वाजता प्रदक्षिणा असते पालखीची. आणि दसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्यलंघनसाठी महाकालीची पालखी उभामाळ चौकात जाते. नवदुर्गामध्ये आपली महाकाली देवी षष्टीदुर्गा म्हणून ओळखली जाते. त्या उंबऱ्यापाशीच म्हणजे आपण कासव मंडपात आलो की तिथेच 2 मूर्ती आहेत आडव्या असलेल्या, त्यांना अगस्ती ऋषी आणि लोपामुद्रा असं म्हणतात. या मूर्त्या फक्त तुम्हाला कोल्हापूरमध्ये महाकाली मंदिरात, हिरंगाई मंदिरात आणि महालक्ष्मी मंदिरात दीपमाळेमध्ये फक्त मूर्त्या आढळणार. यांचा असा विषय आहे की अगस्ती ऋषी होते, महाऋषी होते ते, आणि त्यांची कन्या व शिष्या त्यांची लोपामुद्रा, कन्या व त्यांची शिष्या पण होती ती. हे पत्नी आणि शिष्या होती त्यांची. ते फक्त इथे दर्शनासाठी आले होते म्हणून त्यांचा इथं उल्लेख आहे. म्हणजे त्यांचे इथे आहे हां, इथे दर्शनासाठी थोडक्यात आले होते. आता आपल्या महाकाली मंदिरातील परिवार देवतांची ओळख करून घेऊया. महादेव मंदिर, रासाई देवी, शिवलिंग आणि पार्वती म्हणजे देवी असे एकत्र कुठेही नसते. आपल्या इथं फक्त महाकालीच्या परिसरात फक्त दिसणार. ही आहे आपली रंकाळा चौपाटी. तुम्ही तर येतच असाल रंकाळ्याला. तिथून पुढे गेल्यानंतर ना हे वॉच टॉवर आहे. हे दिसते ते आपल्याला जावळाच्या गणपतीचं मंदिर आहे. तिथून सरळच पुढे जायचं. आपल्याला उजव्या हाताला धुण्याची चावी दिसेल. आपल्याला सरळ डाव्या हाताला जायचंय. डाव्या हाताला गेल्यानंतर ना तिथं आपल्याला दरगाह दिसेल. तिथून सरळच जायचंय. सरळ गेल्यानंतर ना अनुगामिनी पार्क असं आपल्याला इकडे ते मंदिराकडे जाण्यासाठी जागोजागी त्यांनी बोर्ड लावलेले आहेत, डिजिटल बोर्ड लावलेले आहेत. तिथून डावा टर्न घ्यायचा. तिथून दुसरा टर्न आला ना, दुसऱ्या टर्नला डाव्या साईडला वळायचं. तिथून सरळ पुढे जायचं. अनुगामिनी पार्क दिसेल. पार्क पासून पण पुढे सरळ जायचं. तिथेच उजव्या हाताला आपल्याला मंदिर दिसेल. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण गर्द झाडीमध्ये ही देवी बसलेली आहे. पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज वगैरे तुम्हाला येतच असेल. खूप छान वाटत आहे. पूर्ण असं शांत वाटत आहे मनाला. पूर्ण प्रसन्न होऊन गेलेलं आहे मी. तुम्ही नक्कीच या इथे दर्शनाला. आणि आला तर सकाळच्या टायमिंगला या. आवाज तुम्हाला खूप छान येईल पक्ष्यांचा वगैरे.
सकाळी 7 ते 9च्या दरम्यान येऊ शकता तुम्ही इथे. जर तुम्हाला पूर्ण अशी मोरांचा आवाज किंवा पक्ष्यांचा आवाज जर अनुभव हे येत मी श्रीकांत दिनकरराव पाटील, श्री अनुकामी देवीचे मी इथं सेवा अर्चा वगैरे पूजा अर्चा वगैरे सगळी पाहतोय. तसंच देवीचं म्हणजे देवी 5 फूट उंची असून तिचे रुंदी 3 फूट आणि 6 हाताचे आहेत. म्हणजे 4 हात तिचे दिसतात आणि 2 हात तिचे हे आहेत गुप्तमध्ये आहेत. आणि तिच्या पायाखाली जे दैत म्हणून म्हणतात, ते दैत ना ते शंकर भगवान आहे. ज्यावेळी दैत्याचा वध करत असताना त्यावेळी तिचा क्रोध शांत होत नव्हता. त्यासाठी शंकर भगवानने दैत्याचा वेश घेऊन ते त्याच्या शरणे पाया शरणे आले. त्यानंतर आपल्या भगवानने आपल्या शंकराचे रूप धारण केल्यानंतर त्यानंतर देवीचा हा रूप एकदम राग हे झाला, म्हणजे शांत झाला. त्यानंतर त्यानंतर ती शांत अवतारामध्ये ही अनुगामिनी देवी आहे. हा तिचा अवतार म्हणजे सप्तमी म्हणतात, म्हणजे 7वा अवतारची ही अनुगामिनी देवी आहे. स्थापना म्हणजे पूर्वजन्मामध्ये महाराजांच्या काळाआधीचे आहे ती. हे जे समोर हे 9 घरं, तसंच हे झुटे, तसं त्या हे बॅग बिळावाड्या झाडा खालच्या मागच्या बाजूला विठ्ठलाईचं मंदिर आहे. आणि तसंच त्या आपली अन्नपूर्णा छोटीशी एक मूर्ती आहे अन्नपूर्णाची. अन्नपूर्णा आहे, गणेशजी आहे. हा आपल्या पंचगंगा नदीचा घाट आहे. घाटावरून सरळ चढती लागते, तिथून सरळ पुढे जायचं. डाव्या हाताला उद्यान आहे, तिथून सरळच पुढे जायचं. डाव्या हाताला ज्योतिबाकडे जाण्यासाठी रोड आहे, तिथून एक उजव्या हाताला टर्न आहे. उजवीकडे वळून सरळ पुढे सिपेरकडे जो रोड गेलेला आहे त्या रोडनं पुढे पुढे यायचं. पुढे आल्यानंतरच उजव्या हाताला आपल्या देवीचं मंदिर आहे, गजेंद्र लक्ष्मीचं. माझं नाव बाळासाहेब महादेव खतकर. मी यातला 8व्या वर्षाचा पुजारी आहे. माझ्या अगोदर बरीच पुजारी होऊन गेले. आमचे आजोबा, वडील, आई, भाऊ, काकू असे सर्व होऊन गेले. ते नवदुर्गा मंदिर ज्या वेळेला पर्यटन लोकांनी माहिती विचारली महालक्ष्मीच्या देवळामध्ये की बाबा महालक्ष्मी एकटीच आहे का, हिना बहिणी वगैरे आहेत, भाऊ आहे, कुठं कुठं काय काय आहे, त्यावेळेला तिथल्या पुजाऱ्यांनी मोठ्या त्यांनी सांगितलं की बाबा ह्या लक्ष्मीला 8 बहीण 9 बहिणी आहेत, त्या कुठं कुठं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की गजेंद्र लक्ष्मी एक, गजांत लक्ष्मी एक, महाकाली एक, असं सगळं सांगितल्यानंतर पर्यटन लोकांची इकडे गर्दी होऊ लागली. त्यावेळेला ह्या मंदिरामध्ये लोक येऊ लागली. गजेंद्र लक्ष्मी कोणाला माहीत नव्हते. ह्या महालक्ष्मीला 2 हाती आहेत. त्या लक्ष्मीला पंचगंगेच्या महापुरातून पाण्यातून रोज या महालक्ष्मीला हाती स्नान घालत होते. त्यामुळे ह्या गजेंद्र लक्ष्मीला नाव, तिला 2 हाती असल्यामुळे तिचं नाव गजेंद्र लक्ष्मी असं पडलेलं आहे. ही महालक्ष्मीची 8वी बहीण आहे. तिला आम्ही पौर्णिमेला अमावस्याला अभिषेक वगैरे घालून प्रसाद वगैरे लोकांना वाटतो. पूर्वी इकडे एक जंगलासारखं एक लहान चितोडी असल्यामुळे तिथे एक लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाचं झाड इथं असल्यामुळे देवीच्या पुढ्यात हे लिंबाचं झाड करणीच्या यामुळं ते गेलं. त्यानंतर चिले महाराजांनी इथे एक पिंड आणून ठेवली आणि त्या पिंडीच्यामुळं तिथं आम्ही कुंड वगैरे उभा करून त्यांनी आम्हाला सांगितलं. पण मग मी कुंड केलं. महादेवाची पिंड त्यांनीच इथं ठेवलेली आहे. त्याची आम्हाला त्यांनी रोज पूजा करायला सांगितलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही पूजा करत आहे. इथले दर्शन संपल्यानंतर बिंदू चौकातील जुना बाजार येथे आपली नवी देवी आहे. उजव्या हाताला मंदिर आहे देवीचं. इथे मी जेव्हा आले त्यावेळेस मंदिरामध्ये पुजारी नव्हते.
त्यामुळे मी तुम्हाला याची अधिक माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे फक्त आपण मंदिराचं आणि देवीचं दर्शन घेऊया. असं म्हणलं जातं की नवदुर्गांचं दर्शन हे पूर्ण होत नाही जोपर्यंत तुम्ही टेमला मार्गाबाईंचं दर्शन घेत नाही. आणि तुम्ही जरी नवदुर्गांचं दर्शन पूर्ण झाले असेल तरी तुम्हाला टेमला मार्गाबाईंचे येऊन दर्शन घ्यावंच लागतं. तेव्हा तुम्हीही जर नवदुर्गा पूर्ण केल्या तरी येऊन टेमला मार्गाबाईंचं दर्शन नक्की घ्या. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला आपल्या मर्गाई देवीबद्दल थोडी माहिती सांगा आणि आपल्या मंदिराची स्थापना कधी झाली हेही सांगा. मंदिराची स्थापना महालक्ष्मीच्या याच्याबरोबर झाली आहे. मंदिराबरोबर खूप पुरातन मंदिर आहे आणि इथून सगळे रोगराई वगैरे सगळे दूर होतात मरगाईपासून. मरगाईला सगळे लांब लांबचे भक्त असतात. पंढरपूर, सातारा वगैरे ही लोक जरा जास्त असतात. सर्व नवदुर्गा झाल्या की मंदिराला टेमलाई मार्गाचं दर्शन घेतात. त्याशिवाय नवदुर्गांचे पूर्ण होत नाही दर्शन केले तर. तुम्ही पाहताय ते उत्सव मूर्ती आहे जी आत आहे ते पाषाण वेगळी मूर्ती आहे. कधी ओपन ही रोज सकाळी अभिषेकला वगैरे ओपन असते. आम्ही आता हे 9 दिवस नवीन नवीन पूजा बांधतो ना, त्यामुळे ही पूजा पूर्ण असते. माझं नाव रोहन विनायक गुरु. मी इथला वरवडदार पुजारी. ही टेंबोली देवी म्हणजे टेंबलाई देवी पण संबोधली जाते. ही मंदिर इसवी सन काळातलं असून ज्यावेळी महालक्ष्मी मंदिर बांधलं त्यावेळीची जी स्थापना आहे त्यावेळीची स्थापना आहे. आणि ही महालक्ष्मी सख्य आहे. ज्यावेळी कोल्हापुराचा वध केला महालक्ष्मीनं त्यावेळी तिला तो मोठा तिनं सोहळा साजरा केला मोठा. हिचा कोल्हापुराचा वध केल्यानंतर त्यावेळी टेमलाई देवीला बोलवायची राहिली, विसरली तिने. त्यामुळे ही दुसरीकडे तिकडे येऊन बसलेली आहे. मग जसं सोहळा पंचमीला त्याविषयी महालक्ष्मी भेटली इकडे आणि तो सोहळा तिच्या जो दारात साजरा केला तो हिच्या दारात टेमलाई मंदिरच्या दारात साजरा केला. आता हे जे मंदिर आहे ते कोणतं आहे? विठ्ठल रुक्माईचं मूर्ती आहे. आणि इकडे इकडं महादेवाचं महादेव